समर्थांनी दासबोध लिहिलं, मनाचे श्लोक लिहिलं. संपूर्ण लिहून झाल्यानंतर त्यांच्या मनाला एक चुकचूक लागली. हे सगळं लिहिलं आहे, पण आपण आत्मा हाच राम आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आत्माराम ग्रंथ लिहिला. जसं माऊलींनी, ज्ञानोबारायांनी हरिपाठ लिहिलं, ज्ञानेश्वरी लिहिली, अभंग गाथा लिहिली, पण एवढ्याने त्यांचा समाधान झालं नाही. मग त्याने अनुभव अमृत लिहिलं. तसं आत्माराम हा अनुभव अमृतासारखाच आहे. जसं माऊलींना अनुभव आले आणि ते अनुभव त्यांनी रेखांकित केले अनुभव अमृतामध्ये, तसं आत्माराम, आत्मा हाच आपला राम आहे हे सिद्ध करण्यासाठी 400 वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी आत्मा राम ग्रंथ लिहिला. आत्मा हाच आपला राम आहे. आणि एका अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं, अंतर्मुख होणं आणि तिथून आलेला अनुभव प्रत्येक संतांनी हेच केलेलं आहे. प्रत्येक संतांनी काय केलेलं आहे तर हे अंतर्मुख झाले आणि अंतर्मुखातून आलेले अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. आणि जगामध्ये जे काय बाजार भरलेला आहे याच्यामध्ये फक्त काय सांगतात, माहिती सांगतात भगवंताची, पण भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, अंतरीच्या अंतरात्म्याचं ध्यान कसं करायचं हे कोणीही सांगत नाही. आणि म्हणून जे ज्ञान जे आहे, जे जगामध्ये जे प्रचलित ज्ञान आहे ते आत्मज्ञान होऊ शकत नाही. कारण काय, आत्मज्ञान म्हणजे पहावे आपणाशी आपण, या नाव आत्मज्ञान, या नाव ज्ञान म्हणजे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन आलेल्या आत्मानुभवातून आलेले आपले अनुभव आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं काय, आत्मा अनुभवे चोखळलेल्या वाटा, त्याच्या माथा जटा, असो किंवा नसो. आत्मा अनुभवे चोखळलेल्या वाटा म्हणजे आत्म्याशी एकरूप झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. त्या शुद्ध झाल्यानंतर एक आपल्या स्वतःकडे एक आत्मप्रकाश आहे. त्या आत्मप्रकाशाच्या द्वारे, त्या आत्मप्रकाशाच्या शक्तीने, त्या आत्मप्रकाशाच्या अनुभवातून आलेले जे संतांचे विचार आहेत, संतांच्या ओव्या आहेत, संतांचे अभंग आहेत, प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी, प्रत्येक अभंग ते आत्मानुभवातून लिहिलेला आहे. म्हणून आत्मानुभवे चोखलेल्या वाटा. आत्म्याचा अनुभव आल्यानंतर आपल्या आतमध्ये असलेल्या स्वरूपाकडे जाण्यासाठी ज्या वाटा आहेत त्या चोख होतात, म्हणजे शुद्ध होतात. आपल्याला तिकडे जाता येतो. जोपर्यंत वाटा शुद्ध होत नाही तोपर्यंत आत्म्याची अनुभूती येणार नाही. म्हणून आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, आत्म्याच्या अनुभवातून आत्म्याशी एकरूप होण्याच्या ज्या वाटा आहेत त्या शुद्ध होतात. आणि म्हणून तुकोबारा सांगतात, आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, त्याच्या माथा जटा, असो किंवा नसो. आपण काय करतो, ज्याच्या जटा खूप वाढलेल्या आहेत त्याला आपण साधू समजतो. ज्याच्याकडे भगवा वस्त्र धारण केलेलं, ज्याच्या गळ्यामध्ये माळा भरपूर आहेत, ज्याच्या सर्व अंगाला भस्म लावलाय, त्याला आपण साधू समजतो. तसं नाही ना. साधू, वेशधारी साधूपेक्षा तो आत्मानुभवी साधू असेल तर तो जगाचा उद्धार करेल. आणि नुसता वेशधारी असेल तर तो साधू काय कामाचा नाही. नाना वस्त्रे, नाना भूषणे याने शरीर शृंगारणे, पण विवेकी विचारे राजकारणे, अंतःकरण शृंगारी जय. समर्थ रामदासांनी लिहिलंय. नाना वस्त्रे, नाना भूषणे
येणे शरीर शृंगारणे. शरीराची शोभा वाढवतो माणूस, आणि माणूस शरीराची शोभा वाढवण्यामध्येच आपलं आयुष्य घालवत चाललंय का? अखंड आयुष्य त्याच्यामध्येच मनुष्याने घालवलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वस्त्र धारण करतो आणि शरीराचा शृंगार करतो, पण शरीराचा शृंगार करून शरीर आज ना उद्या जाणार आहे. मग जो शरीराच्या आतमध्ये बसलेला आहे, की जो शरीराला शक्ती पुरवतो, शरीराला ऊर्जा पुरवतो, शरीराला जे चैतन्य, शरीरामध्ये चैतन्य निर्माण करतो, तो चैतन्य परमात्मा, आणि त्या चैतन्य परमात्म्याशी एकरूप होऊन आपण स्वतःच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन आपण जे ज्ञान घ्यायला पाहिजे ते आपण घेत नाही. आणि तेच खरं आहे, कारण जोपर्यंत आपला आतमध्ये आत्मा आहे तोपर्यंत आपले सगळं कार्य सुरळीत आहे. आणि आपल्यातला आत्मा निघून गेला तर निघून गेला वारा खाली राहिला पसारा राहतो. आणि या पसाऱ्याला आपण सजवत बसलोय. म्हणून नाना वस्त्रे नाना भूषणे याने शरीर शृंगारणे, पण विवेके विचारे राजकारणे अंतःकरण शृंगारी जय. विवेकातून विचारातून अंतरंगाशी एकरूप होऊन आपला अंतःकरण शृंगारीला पाहिजे. अंतःकरणाची शृंगारिता आत्मानुभवातून येतो. आपल्या अंतरात्म्याशी अंतर्मुख होऊन आपण जर त्याचं ध्यान केलं, आपण जर आपल्याच अंतरात्म्याचं भजन केलं तर आपल्याला अनुभव येतात. म्हणून आत्मा अनुभवे चोखळलेल्या वाटा. आत्म्याचा अनुभव आला तर ताबडतोब वाटा आपल्या चोख होतात. जसं एखादा लोखंड आहे, 2 किलोचा, 4 किलोचा, 10 किलोचा एक समजा लोखंडाचा एक तुकडा आहे किंवा लोखंडाचा एक टेबल आहे, पण त्याच्या एका कोपऱ्याला कुठंतरी परिसाचा स्पर्श झाला तर संपूर्ण तो टेबल काय होतो, 10 किलोचा टेबल संपूर्ण लोखंडाचा होतो. तसं जरासा जरी आपल्याला अनुभव आला आत्म्याचा तर आपल्या देहाचा सोनं होऊन जातो. जरासा जरी आपला स्पर्श झाला भगवंताचा की आपल्या देहाकडं तो आत्मानुभव येतो आणि आत्म्याच्या अनुभवातून आपल्याला स्वरूपापर्यंत जाता येतो. आपल्या आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी जो मार्ग आपल्याला पाहिजे तो मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला श्रीगुरूंना शरण जायचा असतो. आपण अखंड आयुष्य ऐकण्यात घालवतो, सांगण्यात घालवतो, भगवंताचं भजन गाण्यात घालवतो, पण भजनाशी एकरूप होऊन त्या भगवंताचं भजन करता करता त्या आत्मानंदामध्ये जाऊन त्या भगवंताशी एकरूप होण्याची जी क्रिया आहे ती क्रिया सांगण्यासाठी आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा हे सगळे आले. आणि त्यांनी काय केलं त्यांनी आपल्याला आपल्याच अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन कसं करायचं त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण त्या आत्मदेवाशी एकरूप कसं व्हायचं. म्हणून अंतर्देव निरूपण नाम म्हणजे आतल्या देवाशी एकरूप होऊन भजन करणं आणि त्या अंतरात्म्याचं भजन करणं याला अंतर्देव निरूपण म्हणतात. आणि म्हणून इथं काय लिहिले, अंतर्वेद्या अंतर्जाने. बाहेर मुद्रा काहीच नाही, म्हणजे अंतर्वेद्या अंतर्जाने म्हणजे जो आतमध्ये भजनानंदामध्ये जाऊन अंतरात्म्याशी एकरूप होऊन आपलाच शोध घेईल. अंतर्वेदी अंतर्जाने आपल्याच अंतरात्म्याशी एकरूप होऊन आतमध्ये असलेल्या त्या चैतन्याचा, आतमध्ये असलेल्या त्या परमसुखाचा, संतोषाचा, समाधानाचा अनुभव
शांतीचा अनुभव ज्याला येईल, अंतर्वेदी, तोच अंतर्वेदी अंतर्जाने, तोच आपल्या आतमध्ये आंतरिकच्या अंतरात्म्याशी एक रूप काय करेल, अंतर्वेदी अंतर्जाने. त्यालाच अंतकरणामध्ये काय काय चाललेलं आहे, कसं सुख आहे, कसं समाधान आहे, भजनामध्ये आनंद किती आहे, तोच सांगू शकतो. बाहेर मुद्रा काहीच नाही. बाहेरच्या लोकांना याची भनक पण नसतो. ते नुसते पूजा अर्चा करतात. ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, ह्या देवाला जा, त्या देवाला जा. म्हणून काय लिहिले समर्थांनी की एकांती उगेच बैसावे, त्याने समजून घ्यावे. समजून घ्या ना. एकांतामध्ये जा, अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी. अखंड श्वास घ्या सोडा, घ्या श्वास घ्या सोडा, प्रभंजनाशी. ऐशा जपा सकळांशी. काय लिहिले, सगळ्यांना ते हो, परंतु कले जाणत्याशी. परंतु त्यालाच करेल की जो जाणत्याला भेटून त्या अंतरीच्या अंतरात्म्याची जी का अनुभूती आहे, ती अनुभूती स्वतः घेईल. म्हणून जाणता पाहिजे हो आपल्याला. जाणता म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा, आणि तो दाखवणारा जो आहे तो सद्गुरू आहे. म्हणून सगळं ज्ञान कोणाकडे आहे, तर सद्गुरूंकडे आहे. आणि त्या सद्गुरू ऐशा संता शरण जावे. अशा संतांना शरण जायला पाहिजे. उगाच आपण कोणाला तरी शरण जातो की जो आपल्या अंतरीच्या अंतराच्या आत्म्याशी एकरूप राहून त्याचं भजन कसं करायचं, भजनानंदामध्ये कसं जायचं, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, हे जे सांगतील तेच संत. बाकी सगळे असंत आहेत. ते संत म्हणता येत नाही त्यांना. म्हणजे सत वस्तू दाखवी तो सद्गुरू सांग. सत म्हणजे शाश्वत, म्हणजे आपल्याला चालवणारी जी वस्तू आहे ती शाश्वत वस्तू आहे. जरी आपला देह गेला तरी आपल्या आतमध्ये असलेली जी सत वस्तू जी आहे, आदी अनादी काळापासून आलेला तो अंतरीचा अंतरात्मा आहे. आणि तो अंतरीचा अंतरात्माच आपला शाश्वत आहे, सत आहे. आणि त्या एका अंतरीच्या अंतरात्म्याशिवाय बाकी जे काय आहे ते असत आहे, म्हणजे अशाश्वत आहे. अंतर्वेदी अंतर्जाने. बाहेर मुद्रा काहीच नाही हो. संपूर्ण काहीच माहीत पडत नाही. जोपर्यंत अंतःकरणामध्ये आपण आतमध्ये जात नाही, त्याच्याशी एकरूप होत नाही. मग जे लोक भटकंती आहेत, म्हणून तर संतांनी शब्द काय वापरलाय, संतांनी शब्द वापरलाय भटकीचे असा शब्द वापरलाय. सगळेच लोक भटकीचे, सगळीकडे भटकतात. पण ठाईच बैसून करा एकचित्त, आवडे अनंत आळवा. ही प्रक्रिया कोणी करत नाही. आणि तो अंतर्देव आहे. ज्ञानोबारांनी लिहिले की नाही, ठाईच बैसून करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. एकांती उगेच बैसावे, त्याने समजून घ्यावे. अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी. ऐशिया जपा सकळांशी, परंतु कळे जाणत्याशी. सहज सांडून सायास पडूच नाही हो. सहज आहे, प्रयत्न करायची गरज नाही. सहज सांडून सायास पडूच नाही, प्रयत्न करायची गरजच नाही. फक्त जा, एका जागेवर बसा आणि परमात्म्याची ओळख घ्या. आसनाची या गाडी का लिहिली की नाही, आसनावर बसा. आम्ही जो मार्ग सांगितला निका, तेनेच होईल तरी होय का. निरोधुया. तुमच्या इंद्रिय, माऊली सांगतो 6व्या अध्यायामध्ये, तरी आसनाची या गाडी का. आम्ही जो मार्ग सांगितला निका, तेनेच होईल तरी होय का. निरोधुया. जी इंद्रिय आपली बाहेर पळतात, ती इंद्रिय आसनावर बसल्यानंतर तुमच्याच अंतरीच्या अंतर्देवाशी एकरूप होऊन जर तुम्हाला अनुभव आले तरच तुम्हाला ज्ञान मिळेल, अन्यथा नाही. तेनेच होईल तरी होय का. निरोधुया. तुम्हाला इंद्रिय दमन करता येईल. ज्याला इंद्रिय दमन करता येत नाही त्याला आयुष्यात कधीच ज्ञान होणार नाही. जोपर्यंत इंद्रिय दमन होत नाही, इंद्रियांना एका आत्मतत्वाकडे आणायला पाहिजे, एका अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप करायला पाहिजे. आणि तिथे सगळं भंडार आहे.
इंद्रिय जेवढी तेवढी बाहेर पडतील तेवढं आपल्याकडे आपण काय करणार तर खालच्या गतीला जाणार आपण. इंद्रिय जशी जशी त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होतील तसं तसं आत्मज्ञान आपल्याला शोधत येईल. म्हणून मी सुरुवातीला ओवी काय घेतली, आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकल विषय. आत्मसुख कुठे आहे? आत्मसुख आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं आहे. आत्मसुखाची या गोडिया, आत्मसुखाची गोडी लागली की सगळ्या विषयांचा विट येतो. विटी जो का सकळ विषया, जयांच्या ठाई इंद्रिया मानच नाही हो, इंद्रियांना मानच देत नाही. कारण आतमध्ये सुख एवढं आहे, सुखाचा भांडार आहे, शांतीचा भांडार आहे, तो काय इंद्रियांच्या मागे धावेल. डोळ्यांनी वाईट बघितलं तरी धावणार नाही, कानाने वाईट ऐकलं तरी तिकडे जाणार नाही, पायाने सांगितलं चला आपण जाऊ तरी पण तो हलणार नाही. कारण तो आसनाची या गाडी का आम्ही अभ्यासू सांगितला निका, ज्ञानोबाला सांगितलंय, खरा अभ्यास सांगितला आम्ही तुम्हाला, पण तुम्ही काय करा, आसनाची या गाडी का, आसनावर बसा आणि गाढ व्हा, श्रद्धा ठेवा आसनावर. आसनावर बसल्याशिवाय ज्ञान कोणालाच होणार नाही. धावधाव पलपून असं करून जमणार नाही. आसन धारण करा. आसनावर बसल्यावर आपण आपल्या अधिष्ठानाशी एकरूप, आपलाच अंतरीचा अंतरात्मा हाच आपला देव आहे आणि तूच आपला अधिष्ठान आहे. आणि त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आहे. आणि ते ब्रह्मज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. आणि त्या ब्रह्मज्ञानाशी एकरूप झालो आपण तर आपला सगळे आपले प्रॉब्लेम सुटणार आहे, सगळ्या आपल्या समस्या दूर होणार आहेत. सगळ्या आपल्याला कुणालाही विचारायची गरज लागणार नाही. ते ज्ञान तुम्हाला शोधत येईल. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, ज्ञानोबाला सांगतात. मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. शांत व्हाल तुम्ही, शांतीचा अंकुर फुटे. मग जवळ वास होतो शांतीचं देखील जे तिकडे जिकडे तिकडे तुम्हाला शांतीच दिसेल. अशी शांती म्हणून नाथ बाबांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात. का? शांतीचे ते सागर होते. आणि ती शांती आपल्याकडे येण्यासाठी एक शांतीने आपलं तर सगळं फुकट गेलं काम. आपल्याकडे शांती हाच परमात्मा आहे. शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. ह्या सगळ्या आतल्या खुणा आहेत. पण आपण अभ्यास केला तर म्हणून त्याने काय सांगितलंय की आसनाची या गाडी का, आम्ही जो अभ्यासू सांगितला निका, खरा अभ्यास सांगितला आम्ही तुम्हाला, ज्ञानोबाला सांगतो 6व्या अध्यायामध्ये, तेनेच होईल तरी होय का निरोध या, तुमच्या इंद्रियांना एका आत्मतत्वाकडे आणता येईल. पण जर आपण आसनाची या गाडी का, आपण आसनावर बसलो तर, आसन आपण धारण केला नाही, आपण सकाळी उठून ध्यानच केलं नाही तर ह्या क्रिया चालू होणार नाही. म्हणून विवेक ईशाने अंतर शोधते. म्हणून ज्यांच्याकडे विवेक आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये विवेक प्रगट झालेला आहे, ते काय करतात, अंतर शोधते म्हणजे आतमध्ये जाऊन त्या आतल्या परमात्म्याशी एकरूप होतात. अंतरीच्या अंतरात्म्याचा शोध घेतात. ज्या ठिकाणी वस्तू आहे त्या ठिकाणी आपण ध्यान लावत नाही. आणि आपलं ध्यान कुठे आहे? तीर्थी धोंडा पाणी लिहिलं की नाही, देव रोकडा सज्जनी. तीर्थाला आपला धोंड्या पाण्यावर आपण जातो आणि आपला अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत आपल्याला ज्ञान होईल. आणि तो गेला तर त्याने उडी टाकली तर आपल्याला ज्ञान मिळेल का? म्हणून आल्या समान गेल्या समान. आणि अंतरीचा अंतरात्मा कचऱ्या समान नाही का? कचरा आहे तो, तोच आपला देव आहे आणि आपण त्याला कचऱ्यासारखा समजतो. आणि त्याच्याशी एकरूप होणं हेच ज्ञान आहे. अनेक लोकांनी आपल्याला इकडे तिकडे नेऊन टाकलेल्या आजूबाजूला, या एका ठिकाणी या एकांती उगेच बैसावे, त्याने समजून घ्यावे, अखंड ध्यावे, सांडावे प्रभंजनाशी, ऐशी अजपा सकळांशी. अशी अजपा आहे ती. आणि त्या अजपा सगळ्यांना आहे, इंद्रापासून उंदरापर्यंत सगळीकडे अजपा आहे. पण आपण त्याचा शोधबोध घेत नाही. म्हणून विवेक शहाणे अंतर शोधते. विवेकवान आहेत जे शहाणे आहेत
ते काय करतात, आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी देव शोधन, देवाचा शोध घेतात. विवेकी विनोद भाव, तो भावचे अभाव, मूर्खस्य प्रतिमा देवा ऐशे वचन. विवेकी विनोद भाव, आपल्याकडे विवेक कधी प्रगट होईल, त्या वस्तूशी आपण एकरूप झालो. वस्तू म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा. वस्तू प्रगटची असे, प्रगट आपल्याकडे ती, पण आपण तिचा शोध घेत नाही. प्रत्येक माणसाकडे तो अंतरीचा अंतरात्मा प्रगटच आहे, प्रकाशितच आहे, पण आपण त्या प्रकाशावर सगळी कामं करतो, पण त्या प्रकाशाची आपण ओळख घेत नाही, त्या प्रकाशाशी आपण एकरूप होत नाही. विवेकी विनोद भाव, तो भावाची अभाव. आणि हाच विवेक आपल्याला जमला पाहिजे. कोणता विवेक? आपला अंतरीचा अंतरात्मा हाच आपला देव आहे, आणि त्याच्याशी एकरूप होणं आणि त्याचं भजन करणं हाच विवेक आहे. आणि त्याचं भजन आपण केल्यानंतर चांगलं काय, वाईट काय, सार काय, आसार काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, खरं काय, खोटं काय, हे कुठं आपल्याला शोधायला जायची गरज नाही. सगळं आपल्याला आपल्या जवळच आपल्याला कळतं. संतांनी काय केलं? संतांनी तर हेच केलं सगळं ना, की त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन केलं. भजन करता करता एकरूप झाले, आणि वेद पण त्यांना शोधत आले. तुका सहज बोले वाणी, तरी वेद त्यांच्या घरी वाहे पाणी. वेद पण त्याला शोधत आले. बघा का? एक भजन हाताशी आला. एक भजनामध्ये सगळं सार आहे. भगवंताचं भजन म्हणजे भगवंतच आहे, तोच भगवंत आहे, तो नामच भगवंत आहे. नाम जपू यज्ञ परम, बाधून सखे स्नानादी कर्म, नामे नाम परब्रह्म वेदार्थे. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नामच परब्रह्म आहे. जो दिलेलं नाम आहे सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा यांनी जो नाम दिलेलं आहे तोच परब्रह्म आहे. त्याच्याशी एकरूप झाले तुम्ही, तर तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. ज्ञान तुम्हाला शोधत येईल. भगवंत वाट बघतो, म्हणजे ज्ञान स्वरूप अवस्था आहे. मूर्खस्य प्रतिमा देवा ऐशे वचन. बघा श्रुती पण सांगतो की श्रुतीचं असं एक वचन आहे की प्रतिमा मूर्ख लोकांचा देव आहे, असं श्रुतीने सांगितले बरं का. इथे ज्ञानोबा आपले रामदास स्वामी सांगतात की विवेकी विनोद भावत भावचा भाव, मूर्खस्य प्रतिमा पूजन ऐशे वचन. पाहत पाहत समज शेवटा गेला, तोची विवेकी भला. तत्वे सांडूनी पावला निरंजनी. पाहत समजत शेवटा गेला, म्हणजे पाहत म्हणजे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरे, त्याला पाहत म्हणतात. पाहत म्हणजे डोळ्यांनी पाहणे नाही बरं का, बाहेर अंतर्दृष्टीने बघणं. अंतर्मुख होऊन अंतर्दृष्टीने त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन आपण त्या अंतरीच्या अंतरात्म्याचा शोध घेणं. पाहत समजत शेवटा गेला. पाहत पाहत समजत समजत विवेकातून, वैराग्यातून, ज्ञान अवस्थेतून जो स्वरूपापर्यंत जातो. शेवट म्हणजे काय? शेवट काय? शेवट म्हणजे स्वरूप, आपला स्वरूप साक्षात्कार. पाहत समजत शेवटा गेला, तोच विवेकी भला. बघा त्याला विवेकी म्हणतात. म्हणजे सगळं कुठे आपल्या आतमध्येच, आपण बाहेर शोधतो. ज्ञान आतमध्ये, ध्यान आतमध्ये, सगळं आतमध्ये, परमात्मा आतमध्ये आहे. बाहेर काहीच नाही. अंतर्वेद, अंतर्जाने, बाहेर मुद्रा काहीच नाही. हो काहीच माहीत पडणार नाही. जो काही चाललेला आहे तो पोर खेळे जगामध्ये. एक ध्यान नाही तर सगळा काहीच करणार नाही माणसाला. संतांनी ध्यान करून त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झाले. मग त्यांनी सगळं सार लिहून ठेवले. सार फलकट संसार येथे सार भगवंत. तुकाराम महाराज सांगतात. आणि त्या साराशी एकरूप होणं म्हणजे आपल्या अंतरीचा अंतरात्मा हाच सार आहे.
आणि त्याच्याशी एकरूप होणं ही काय आहे? हीच पूजा आहे आणि हीच भक्ती आहे. आणि ही भक्ती करून आपण सगळी भक्ती करतो. जी काय दिसतं जगामध्ये ती एका अंतरीच्या अंतरात्म्याला सोडून केलेली भक्ती जी आहे ती सगळी वाया जाणार आहे सांगतात. म्हणून विवेकवान व्हा. विवेक शून्य लोक आहेत तेच त्याच्यामध्ये. पाहत समजत शेवटा गेला तोची विवेकी भला आणि तत्वे सांडूनी पावला निरंजनी. म्हणजे हळूहळू ध्यान करता 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 काय झालं की त्या स्वरूपाशी एकरूप झाला आणि तोच विवेकी भला. आणि त्यालाच कळलं की अंतरीचा अंतरात्मा हाच आपला परमात्मा आहे. आणि तत्वे सांडूनी पावला निरंजनी म्हणजे संपूर्ण देहाचा निराश झाला, तत्वाचा पूर्ण विसर पडला, देहभाव निघून गेला. आणि निरंजनी म्हणजे त्या जगामध्ये व्यापक असलेला परमात्मा निरंजनी, निरंतर असणारा परमात्मा त्याच्याशी एकरूप झाला. पाहत समजत शेवटा गेला तोच विवेकी भला आणि तत्वे सांडूनी पावला निरंजनी म्हणजे देहबुद्धीचा विसर पडला आणि परमात्मा तत्वाशी त्या स्वरूपाशी एकरूप झाला. त्याला म्हणतात विवेकी. तोच विवेकवान. अरे जे आकाराशी येते ते अवघेच नासून जाते. तेव्हा त्याला माहित पडला त्या निरंजन तत्वाशी एकरूप झाला, स्वरूपाशी एकरूप झाला. तेव्हा विवेकातून त्या साधकाला माहीत झाला की जे आकाराला येतं, अरे जे आकाराशी येते ते अवघेच नासून जाते. मग परमात्मा कसा आहे? निराकार आहे, त्याला आकारच नाही. आणि आपण काय करतो? आकाराची पूजा करतो. म्हणून अरे जे आकाराशी येते त्या अवघेच नासून. अरे जे आकाराला येतं ना, जे आपल्याला दिसतं ना, यद दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. गीतेचा वेदांचा सार आहे. यद दृष्टम तन नष्टम वेद सांगतात. जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग ते जे आपल्या डोळ्याला दिसतं त्याचा नाश, हे शरीराचा पण नाश होणार आहे. पण शरीराला चालणारा जो निरंजन आहे, निरंतर आहे, निरंजनी जो आत्मा आहे त्याचा नाश कधीच होत नाही. तो येत नाही, जात नाही. मग त्याची ओळख घेण्यासाठी ही सगळी खटपट अंतरदेव निरूपण नाम. तत्वे सांडूने पावला निरंजनी. अरे जे आकाराशी येते ते अवघेच नासून जाते. मग गडबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. ही गडबड येते. मग गडबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. मग ज्याचा नाश होतो, जो आकाराला येतो त्याचा नाश होतो. यद दृष्टम तन नष्टम, मग जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग नासत नाही ते काय आहे? शाश्वत काय आहे? ते परब्रह्म जाणावे आणि त्या परब्रह्माला जाणून घ्या. जाणा, त्याच्याशी एकरूप व्हा. म्हणून समर्थ रामदासांनी मागच्या एका अध्यायात लिहिलंय, जाणीजे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान त्या वेगळे अज्ञान सर्व काही. काय सांगतात बघा, किती स्पष्ट उल्लेख केलेला आहे. जाणीजे परमात्मा निर्गुण. परमात्म्याकडे कोणतेच गुण नाही, आपण गुणामध्ये अडकलोय. परमात्म्याकडे कुठलेच विषय नाही, आपण विषयामध्ये अडकलोय. परमात्म्याकडं कोणताच अहंकार नाही. बघा तुकोबराय देव झाले, कोणता तरी अहंकार होता का? किती लोकांनी त्याला काय काय केलं, संतांना किती त्रास दिलं, पण ते कधी कोणावर चिडले नाही, कोणाला वाईट बोलले नाही. कारण ज्या वेळेला माणसाचा अहंकार गळून पडतो त्यावेळेला परमात्म्याची आपली मिठी पडतो. अहंकार हाच प्रत्येक गोष्टीला आडवा येतो. ज्ञानाचा अहंकार, संपत्तीचा अहंकार, सुंदरतेचा अहंकार, भोगाचा अहंकार, अनेक प्रकारचे अहंकार माणसाला आहेत. आणि म्हणून संतांचे अहंकार गळून पडले आणि म्हणून परमात देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर रिते केले. भजनानंदामध्ये गेल्यानंतर तुकोबाऱ्यांना असा अनुभव आला. तुका म्हणे रोम रोम भजन करायला लागले आणि काम क्रोध घर केले रिते. आणि जे काय विषय जेवढे होते ते सगळे पळून गेले आणि देता आली मिठी सावकाश. भगवंताला मिठी देता आली. तसं आपल्याला भगवंताला मिठी देता यायला पाहिजे.
आता एका यूट्यूबला आता मी बघितलं की मोठा सोहळा साजरा केला आहे. मी त्या संप्रदायाचं नाव घेत नाही मी, पण मोठा सोहळा साजरा केला आहे. खूप मोठा, लोक वगैरे ऐकायला आहेत आणि तिथे दासबोध वाचायला घेतलं आहे. आणि त्याचा अर्थ काहीच सांगत नाही, नुसतं वाचतात आणि पुढे जातात, वाचन करतात पुढे जातात, वाचन करतात पुढे जातात. मी अगदी 10-15 मिनिटं ऐकलं, म्हटलं चाललंय काय, अर्थ नाही तिथे, व्यर्थ आहे हो. अर्थ करायला पाहिजे. प्रत्येक ग्रंथाचा अर्थ कुठे? आपल्या आतमध्ये आहे. प्रत्येक ग्रंथ हा आत्मतत्वाशी एकरूप होऊन लिहिलेला आहे. आणि त्या आत्मतत्वाचं दर्शन आपल्याला होत नाही तोपर्यंत ग्रंथांचा अर्थ कळणार नाही. बाह्यांगानेच माणूस जातो आणि बाह्यांगाने सांगितलेले अर्थ जे बहिर्मुद्रा आहेत त्यांना आवडतो. जे अंतर्मुखी झालेले आहेत त्यांना आवडणार नाही. का? बहिर्मुखी जे आहेत, जे विषयामध्ये अडकलेले आहेत, ज्यांना आत्मज्ञान झालेलं नाही, त्या लोकांना ते आवडतं. पण जे अंतर्मुख झालेले आहेत, ज्यांनी अंतःकरणाचा ठाव घेतलेला आहे, त्यांना ते आवडत नाही. का? कारण ते भगवंताच्या आंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालेले आहेत. आणि आंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे. आधी अनादी काळापासून एकच परमात्मा, एकच अंतरीचा अंतरात्मा, एकच आत्मा आहे. आणि तो अंतरीचा अंतरात्मा त्याच्याशी एकरूप होणं म्हणजेच काय आहे? तर त्यालाच आत्मज्ञान असं, आत्म्याचं ज्ञान, आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचं ज्ञान, त्याला म्हणतात आत्मज्ञान. आणि ते कोणी करत नाही, बाकी सगळं करत बसल्यात लोक. चंचल देव निश्चल ब्रह्म, परब्रह्मी नाही भ्रम, प्रत्यय ज्ञाने निभ्रम होई जेत. चंचल देव निश्चल ब्रह्म, परब्रह्मी नाही भ्रम. देव चंचल तर परब्रह्म निश्चल आहे. बघा, देव चंचल सांगतात पण परब्रह्म निश्चल आहे. परब्रह्माच्या ठिकाणी भ्रम नाही. एकदा का आपण परब्रह्म तत्वाशी एकरूप झालो, ते चैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झालं तर आपल्याकडचा भ्रम निघून जातो. मग कितीतरी लोकांना अनेक प्रकारचे प्रश्न पडतात, प्रश्नांची उत्तरं प्रश्न विचारतात, पण शेवटपर्यंत त्यांना उत्तरं मिळत नाही. का? तर परब्रह्माच्या ठिकाणी भ्रम नाही. कारण त्यांना परब्रह्म तत्वाचा स्पर्श झालेला नाही, म्हणून अनेक प्रकारच्या शंका मांडतात आमच्यासमोर. आपण समजून जायचं की याला त्याचा स्पर्श झालेला नाही. अशा शंका असतात ना, असे प्रश्न असतात ना की पहिली दुसरीच्या मुलांनी विचारावं असे प्रश्न असतात. आणि वय किती आता? 60 वर्ष 70 वर्ष झाली तरी पहिलीतलेच प्रश्न विचारतात. का? तर अजून पहिलीलाच बसलो आम्ही. पहिलीला बसायचं वय कधी किती आहे? 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष. आणि आता 60 वर्षाचं झालंय तरी अजून पहिलीचाच अभ्यास करतो. मग कधी पोचायचा? याचा प्रवास कधी संपायचा? मग याचा प्रवास कुठे आहे? तर लक्ष 84ला. आणि ही योनी आपल्याला लक्ष 84 ज्या योनी आहेत, या योनी आपल्याला बाद करायच्या असतील, पुनरुपी संसार येणे नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय करायला पाहिजे? अंतर्देव म्हणजे अंतरीच्या अंतरात्म्याशी, तोच आपला देव आहे, त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि त्याच्याशी एकरूप करून देणारा श्रीगुरु जोपर्यंत जीवनात येत नाही, आणि तो जीवनात येण्यासाठी माणसाकडे पुण्य लागतो. आणि तो पुण्य हळूहळू माणसाकडे येतो. कधी? जर आपण नामस्मरण सातत्याने केलं तर, संतांची संगत केली तर, ध्यान केला तर जर तरचा विषय, ध्यान केला तर, संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागलो तर, संतांनी सांगितलेल्या क्रिया आपण केल्या तर, संतांनी सांगितलेले आपण ग्रंथ वाचले तर, संतांच्या मार्गावर जाऊन आपण ग्रंथ वाचले तर, आपल्या मनाने नाही बरं का, आपल्या मते उगत चिखल उगा कालवू नको रे. आणि हरिभजनाविन काळ
पण आपल्या मताने करू नका. श्री गुरु सांगतील त्या श्री गुरुच्या वचनावर विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे चला. देव चंचल तर परब्रह्म निश्चल, परब्रह्माच्या ठाई नाही भ्रम. आपण भ्रमांत आहोत. आपण बघा, आपण भ्रमामध्ये पडलोय. म्हणून ब्रह्माचा प्रत्यय अनुभव घेऊन आपण भ्रमरहित व्हावे. म्हणून त्या संतांचा अनुभव घेऊन आपण भ्रमरहित व्हावे. समर्थ रामदास सांगतात, म्हणून संतांच्या मार्गावर चला, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देत असे ग्वाही. संतांना शरण जा. संतांशी शरण गेल्याविना न कळे नाम. संतांना शरण कशासाठी जायचं असतं, तर ते नाम काय आहे, त्या नामाशी एकरूप कसं व्हायचं. कारण सर्व साधू संत कुठे गेले, त्या नामरूपी नौकेमध्ये बसले आणि हे लोकातून परलोकात गेले. नामरूप नौका थोर, जेणे तारिले अपार. ज्ञानोबा आला, तुकोबा आला, संत ज्ञानेश्वर आले, त्याच्यानंतर राम आला, भगवान राम आले, भगवान कृष्ण परमात्मा आले, संदीपन ऋषींच्या आश्रमात गेले. सर्व जगाला चालवणारा भगवान परमात्मा कृष्ण परमात्मा सांगतो, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले. बघा किती ताकद आहे कृष्ण परमात्म्याची. मी हलविल्या प्राण हले, पर्वते बैसके न संडावी. पर्वतांनी हलू नये, समुद्र मर्यादा न ओलांडावी. समुद्राने मर्यादा ओलांडू नये, नाही तर आपल्या अंगावर आले असते एवढे समुद्र. पृथ्वी भूते वाही माझी आज्ञा. पृथ्वीने सर्व भूतांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं पृथ्वीने स्थिर राहावं ही आज्ञा करणारा परमात्मा भगवान परमात्मा संदीपन ऋषींच्या आश्रमात शरण गेला आणि खाली बसून त्याने काय केलं, स्वतः ज्ञान घेतलेलं आहे. भगवान कृष्ण परमात्मा जगाचा निर्माता, ज्याच्या श्वासातून वेद निर्माण झाले, असा भगवान परमात्मा संदीपन ऋषींना शरण गेला. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि खाली बसून, जमिनीवर बसून आणि सद्गुरूंना वरती आपल्या आसनावर बसून स्वतः ज्ञान घेतलं. आपण किती झाडकी पत्ती हो. गुरूंना शरण गेल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. भगवान परमात्मा ज्याने सृष्टी निर्मिती केली, ज्याच्या श्वासातून वेद निर्माण झाले आणि त्याच वेदांचा आपण अभ्यास करतो, असा कृष्ण परमात्मा संदीपानांना शरण घेऊन त्यांनी काय केलेलं, जाऊन त्यांनी हे ज्ञान घेतलेलं आहे. मग आपण काय करायला पाहिजे, आपण पण गुरुच्या सान्निध्यात राहूनच आपल्याला ज्ञान मिळवता येईल. आपल्या मताने नाही बरं का. मी तुम्हाला उदाहरण का दिलं, काय लोकांना असं वाटतं मी गुरु केला. अरे तुम्ही गुरु केलाय, पण गुरु तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याशी एकरूप केलंय का बघा ना. कारण जीव शिव ऐक्य करे तो सद्गुरू लिहिलंय. जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देणारा, जीवाचा ना शिवाचा मिलन लावून देणारा, जीवाचा ना शिवाचं लग्न लावून देणारा सद्गुरू जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होणार नाही सगळ्यांना, कोणी पण असो मग तो. प्रचिती विन जे केले ते अवघेच व्यर्थ गेले. प्राणी कष्टून मेले हो, मरकट चाटे. बघा शिवी दिली कोणी, वाईट शब्द घाण शब्द वापरला, मरकट चाटे. समर्थ रामदासांनी प्रचिती विन जे केले ते व्यर्थचे गेले. प्रचिती आली नाही हो. ऐका प्रचितीची लक्षणे आहे. प्रचित पाहतील ते शाने, प्रचिती विने दैन्यवाने. अनुभवच आला नाही. एखादा गुरु केला आपण, पण आपल्याला अनुभवच आला नाही, जमेल का. आपण गुरु कशाला केलाय, भगवंताची अनुभूती यावी. भगवंत काय आहे, भगवंत आपल्या रोमारोमामध्ये, भगवंताचा वास्तव आपल्या रोमारोमामध्ये आहे आणि ते आपल्याला अनुभूती आली नाही. प्रचितीविनं जे केले ते अवघेचे व्यर्थ गेले हो. प्रचित पाहतील ते शहाणे, प्रचितीविनं दैन्यवाने. दैन्यवानी अवस्था हो. दैन्यवानी म्हणजे 184 जाणं. भगवंताचा अनुभव आपल्याला ह्याच देहामध्ये यायला पाहिजे. हेच जन्मी हेच काळे संसारी होई जे निराळे. म्हणजे संसार म्हणजे जन्म मरणाचा फेरा.
याच जन्मी ह्याच काळे संसारी होईजे निराळे मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. निश्चल व्हा. निश्चल झालं तरच मोक्ष आहे. स्वरूपाकारे स्वरूपाशी एकरूप झालं तर याच जन्मी याच काळे संसारी होईजे निराळे. संसारी म्हणजे आपला संसार नाही बघा. संसार म्हणजे जन्म मरण. जन्माला येणं, मरण उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, ह्याला संसार म्हणतात. आणि त्या संसाराच्या चक्रातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला जो देव मिळालेला आहे, जो देह मिळालेला आहे, त्या देहाच्या माध्यमातून आपल्याला चालवणारा अंतरीचा अंतरात्मा आहे, त्याच्याशी एकरूप होऊन आपण त्याचं भजन कसं करायचं, भजनानंदामध्ये आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. तरच आपल्याला जन्मा येऊन काय केले, तो आपले मुद्दल गमावले. का रे ना फिरशी माघारा, अजून तरी भजित खोरा. ज्ञानोबा आपला तुकोबाला सांगतात, जन्मा येऊन तू काय केले, तू आपले मुद्दल गमावले. म्हणजे काय, जी अनंत जन्माची शिल्लक घेऊन आलता ती शिल्लक पण तू घालवली. शिल्केचा परमार्थ आहे, पुण्याईचा परमार्थ आहे. जन्मा येऊन तू काय केले, तू आपले मुद्दल गमावले. तुकोबाला सांगतात, का रे ना फिरशी माघारा, अजून तरी फजित खोरा. एवढी फजित झाली तुझी, सगळी पुण्याई संपली, सगळी शिल्लक संपली आणि भिकारी झाला हो तू. भीक मागच सुटले अजून भीक मागच सुटलं विषयांकडे. अजून हे माझं ते माझं, हे मिळत नाही ते मिळत नाही. भीक मागी अवस्था माणसाची. भीक आपल्याला मागायला लावली कोणी, तर आपल्या आतमध्ये असलेले जे विषय आहेत तेच आपले शत्रू आहेत. आणि त्या शत्रूंना बाजूला काढण्याचं एकमेव शस्त्र, ज्ञानदेव म्हणे, हरिनामाचे शस्त्र. शस्त्र आहे ते, जेने यमकुळ गोत्र वर्जिले. बघा, शस्त्र आहे ते नाम म्हणजे. आणि ते शस्त्र तुमच्या हातात आलं तरच तुम्हाला लढाई जिंकता येईल, युद्ध जिंकता येईल. नाही तर तुम्ही हरणार. आणि प्रत्येक माणूस हारला, लढाई हरणार आहे. नाम नसेल तर, ध्यान केला नाही तर लढाई हरणार. आणि आपली लढाई जर आपण हरलो ना, तर आपण गेलो 84ला. आणि तिथे एका येऊन कोटी फेरा. कुत्र्याच्या जन्माला कोटी वेळा यावं लागेल. मग कधी आपल्याला मनुष्य देह मिळणार नाही. मनुष्य देह मनुष्य देह अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. परत मिळणार नाही नरदेह. मग नरदेह आपल्याला जो मिळालेला आहे, आपण भाग्यवान आहोत. अनंत जन्मीचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. आणि मुख्य परमात्मा थोडे अनुभवाशी. अनंत जन्माचं पुण्य आहे म्हणून तुम्हाला नरदेह मिळालेला आहे. भगवंताने तुम्हाला नरदेह दिलेला आहे. कशासाठी? त्या भगवंताचं भजन करण्यासाठी. अनंत जन्मीचं पुण्य जोडे. अनंत जन्माची पुण्य आपल्याकडे होती आहे म्हणून आपल्याला नरदेह मिळालेला आहे. तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा तुडे अनुभवाशी. समर्थ रामदास सांगतात, तुम्हाला अनुभवाला येईल. मुख्य परमात्मा, मुख्य देव आहे कैसा, नाना देवळांचा वळसा घालूच नाही हो. म्हणून नाना शरीर हीच मंदिरे, आतमध्ये राहिजे जीवेश्वर. शरीर हाच आपला मंदिर आहे, त्याच्यामध्ये जीव नावाचा ईश्वर राहतो. आणि त्या देहाचे ने गुणे देव होईजे. देहाच्या गुणातून आपल्याला देव होता येतो. आणि ती ही संधी आपल्याला भगवंताने इथे दिलेली आहे, पण ते आपण संधी दौडून बसलोय. भजन करा हो, भजनाशिवाय दुसरं काही नाही. एक भजनच तुम्हाला तारू शकतो. प्रचितीने जे केले ते अवघेच व्यर्थच गेले. प्राणी कष्टने मेले. आपल्याला कष्ट का होतात? कष्ट करता करता माणूस मरतो. शेवटपर्यंत त्याला प्रपंच सुटत नाही. कर्मक चाटे लिहिले बघा. म्हणजे कर्मक चाटे म्हणजे कर्मदरिद्री हो. आपण कर्मदरिद्री आहोत. प्रत्येक माणूस हा कर्माने दरिद्री झालेला आहे. म्हणजे दारिद्र्य जाईल कसं आपलं? आपल्याला दारिद्र्य जाईल कसं जाईल आपलं दारिद्र्य? जोपर्यंत आपली त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी भेट होत नाही, त्याच्याशी एकरूप होत नाही, तोपर्यंत आपण कर्मक चाटे आहोत. कर्म चाटे, कर्म दारिद्र्य.
का निदैवाच्या पारिवारी लोहा रुतले आहेत सहस्त्रवरी तेथ बैसून उपवास करी का दारिद्र्य जे येतो. ज्ञानोबा सांगतात का निदैवाच्या पारिवारी लोहा रुतले आहेत सहस्त्रवरी. ज्या ठिकाणी आपण आहोत बसलोय त्या ठिकाणी सहस्त्रवरी मोहरा आहेत आपल्या, पण तेथ बैसून उपवास करे का दारिद्र्य जी आहे. सगळीकडे भीक मागत फिरलाय माणूस आणि आपल्या अंतरीचा अंतरात्मा आपला परमात्मा आहे त्याची ओळख नाही. तिथेच सगळं आहे, तिथेच खजाना आहे. आणि तो खजाना जोपर्यंत त्या खजान्याचा आपल्याला शोध लागत नाही, त्या खजाना कसा उकडून काढायचा हे सांगणारे सद्गुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपण कर्मदरिद्री. कर्मा वेगळी न व्हावे तरी देवास कास या भजावे. विवेक जाणती स्वभावे मूर्ख नेणे. कर्मा वेगळे न व्हावे. कर्माहून जर वेगळे व्हायचे नाही तर मग देवाचे भजन कशासाठी करायचे. मग आपण कर्मच करत बसलोय, आपण कर्मच वाढत बसले. हा कर्म तो कर्म तो कर्म, सगळे कर्म आपले वाढतच चाललंय. हे पाहिजे ते पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घोड्या सगळंच पाहिजे आपल्याला. कर्मा वेगळे न व्हावे तरी देवास कासया भजावे. विवेक जाणती स्वभावे मूर्ख नेणे. ज्याच्याकडे विवेक प्रगट झालेला आहे त्यांनाच माहिती आहे की कर्म करता करता भगवंताचं नामस्मरण आपल्याला जमलं पाहिजे. विवेके जाणती स्वभावे मूर्ख नेणे. मूर्खांना हे कळत नाही की कर्म करता करताच आपल्याला भगवंताचं भजन यायला पाहिजे आणि ते पण ओरिजिनल भजन पाहिजे. कुठला पण तुम्हाला दिला असेल तर तो जमणार नाही, कारण आपल्याला वेळ कमी आहे. ज्याला वेळ आहे त्याला त्याने काय मंत्र घेतला तंत्र घेतला, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. कारण नाही देहाचा भरोसा निघून चालली वैसा कोण काय येईल कैसा कोण जाणे. आज आहे तर उद्या नाही, कोणाला माहिती. मग जाण्याच्या आधी आपल्याला भजन असलं पाहिजे. भगवंताला फक्त भजन आवडतं. तुम्ही किती सुंदर दिसालात, तुम्ही किती पैसेवाले आहात, तुम्ही किती ज्ञानी आहात, ह्याला झिरो किंमत भगवंताच्या दरबारमध्ये. तुमचं देहामध्ये किती नामस्मरण झालेलं आहे, किती तुमचं रोम रोम भजन करतो का, त्याला किंमत आहे. तुमच्या रोम रोमामध्ये भजन जर असेल, बघा वेळ आहे का आपल्याला अजून. बघा चोखामेळा काय, चोखामेळ्याच्या रोमारोमातून भजन चालू होतं. चोखामेळ्याच्या रोमारोमातून भजन चालू होतं नामदेवांचा शिष्य नामदेवरायांचा. आणि त्यांना जेव्हा त्या ह्याच्यामध्ये ते भिंत पडली अंगावर आणि त्यांचा देहांत झाला, त्यावेळेला नामदेवरायाने सांगितलं की ज्याच्या हाडाहाडामध्ये विठ्ठल विठ्ठल चालू आहे असा माझा चोखोमेला. आणि त्याची सगळी हाडं आणली जमा करून, त्याचा देहच घेऊन आलं आणि कुठे पांडुरंगाच्या मंदिराच्या तिथे समाधी काय केलं, त्या समाधीचं दर्शन घेऊनच आपल्याला पुढे जावं लागतो. तसं आपल्या जसं चोखोबारायांच्या रोम रोम भजन करायचा तसा आपलं जर भजन चालू झाला तरच पांडुरंगाचं दर्शन घेऊन फायदा आहे. जा पांडुरंगाच्या दर्शनाला, पण चोखोबारासारखं व्हा, तुकोबारासारखं व्हा, ज्ञानोबारासारखे व्हा. त्यांनी आपल्या आपणासारखे करीती तात्काळ नाही काल वेळ तयार लागे, त्यासाठी ग्रंथ लिहिल्यात आणि आपल्याकडे ती प्रक्रिया नाही. आपण तसं होत नाही, आपलं चाललंय हाय करतो. किंमत नाही हो या गोष्टीला. संतांनी काय लिहिलंय, केवढा भांडाऱ्या. रात्रभर आपण बोललो तरी कमी पडेल आपल्याला. कर्मा वेगळे न हवे तरी देवाशी कासय भजा. विवेक जाणती सवय मूर्ख नेणे. काही अनुमानले विचारे देव आहे जगदांतरे. सगुणा करता निर्धारे निर्गुण पाविजे. बघा सगुण काही अनुमानले विचारे, अनुमानाच्या द्वारातून ते अनुमान म्हणजे अंदाजे पूजा करतात. देव असा आहे, देव तसा आहे. काही अनुमानाचे विचार, देव आहे जगदांतरे. अनुमानावर सगुणा करता निर्धार निर्गुण पाहिजे. सगुणा करता निर्धार निर्गुण पाहिजे. सगुणाचा आधार घेऊन निर्गुण तत्वाशी एकरूप होणं म्हणजे भजन आहे, म्हणजे भक्ती आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. सगुण म्हणजे आपल्याला जो देह मिळालेला आहे त्या देहाच्या माध्यमातून
आपल्या देहाचा विसर पडून त्या निर्गुण तत्वाशी एकरूप होणं ह्याला भक्ती म्हणतात. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार घेऊन आपण निर्गुण तत्वाकडे जायला पाहिजे. सगुण पाहता मुळात गेले सहजची निर्गुण पावला. म्हणजे सगुणामध्ये भजन आपण चालू केलं, हळूहळू हळूहळू मानत 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 जावे मुळाकडे. आणि ते मूळ तत्व काय आहे तर आपलं आत्मस्वरूप ओंकार स्वरूप प्रणव. त्या प्रणवापर्यंत त्या मूळ तत्वापर्यंत जाणं म्हणजे काय आहे. सगुण पाहता मुळात गेला, त्या मुळापर्यंत जायला पाहिजे. पाहता आपले मूळ स्थान सहज चिवडे अज्ञान, या नाव बोली जे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. समर्थ रामदास लिहितात, पाहता आपले मूळ स्थान सहज चिवडे अज्ञान. सहज आपला अज्ञान निघून जातो, काहीच करावं लागत नाही, पण मुळाकडे जायला पाहिजे. पाहता आपले मूळ स्थान सहज चिवडे अज्ञान. प्रणव हाच आपला मूळ स्थान आहे. ओंकार तत्व हाच आपला मूळ स्थान आहे. आणि त्या ओंकार तत्वाशी एकरूप होणं आणि ते भजन कसं करायचं हे आपल्या मताने नाही बरं का. हे श्रीगुरु सांगतील त्यांच्याप्रमाणे. जे श्रीगुरु आपल्याला आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप करून भजन करायला सांगतील, असाच गुरुला शरण जा. संग त्याग मोकळा झाला वस्तुरूप. आणि काय होते याच्यातनं, सगुण पाहता मुळात गेला, सहजच निर्गुण पावला. सगुणाचा आधार घेऊन, देहाचा आधार घेऊन, देहाचा भान विसरून त्या निर्गुण तत्वाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती. संग त्यागे मोकळा झाला वस्तुरूप. वस्तुरूप म्हणजे आत्मतत्व. त्या आत्मतत्वाशी एकरूप होणं, आत्मतत्वाशी एकरूप झाला. परमेश्वरी अनुसंधान लाविता होई जे पावन. बघा, म्हणजे त्या परमात्म तत्वाशी अनुसंधान. अनुसंधान म्हणजे काय, त्या भजनाशिवाय दुसरं काही न आठवणं त्याला म्हणतात अनुसंधान. म्हणजे म्हणजे भगवंताचं अखंड भजन करणं याला म्हणतात अनुसंधान. माझे अनुसंधाने म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामध्ये अखंड रात्रंदिवस त्याचं भजन करणं त्याला अनुसंधान म्हणतात. म्हणजे जो आपला श्वास जातो येतो जातो येतो त्याच्याकडे सातत्याने लक्ष देऊन त्याचं चिंतन करणं, त्याचं भजन करणं. परमेश्वरी अनुसंधान लाविता होई जे पावन. मुख्य ज्ञानाचे विज्ञान पाविजेत. मुख्य ज्ञानाचे विज्ञान म्हणजे जेथे ज्ञानाचे होते विज्ञान, जेथे मनचे होते उन्मान, तेथे कैसे चंचलपणा आत्मयाशी. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान, जेथे मनचे होते उन्मान, म्हणजे आपल्या उन्मनी अवस्थेला आपल्या मनाला न्यावं लागेल. तेथे कैसे चंचलपणा आत्मयाशी. आत्मा चंचल कसा होईल. आपण उन्मनीच्या सुखामध्ये जायला पाहिजे. सगळ्या प्रक्रिया आहेत बरं का. या प्रक्रियांच्या माध्यमातून भगवंताशी एकरूप होणं म्हणजे आंतरदेव निरूपण, म्हणजे आंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं. आता एक शेवटची ओळ आहे, ऐसे हे विवेकाची विवरणे. पहावे सुचितांत करणे, नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोद्धार. म्हणजे त्या जगदोद्धार म्हणजे जगाचा उद्धार करणाऱ्या परमात्म्याशी आपण एकरूप व्हायचं असेल तर अनुसंधान पाहिजे. आणि विवेकातून आपला भाव व्हायला पाहिजे. विवेक म्हणजे ते परब्रह्म मीच आहे, अहम ब्रह्मास्मी, हा विवेक आहे. आपणच परब्रह्म आहोत असा तुमचा दृढ भाव झाला. ज्याचा दृढ भाव झाला, देव दुरी नाही तयाला, देव आपल्या आत्मध्येच आहे. पण आपला भाव व्हायला पाहिजे, त्या नामाचा भाव व्हायला पाहिजे. म्हणून काय व्हायला पाहिजे की नामच आपल्याला काय करतो, त्या भगवत भक्तीपर्यंत नेतो. नामच आपल्या जीवन मरणाच्या चक्रातून बाहेर काढतो. आणि त्या नामाशी एकरूप होणं म्हणजेच भगवंताचं भजन आहे. झालेली सेवा सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेंद्र बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर